अनवरुणी योगीराज योगीराज गावामध्ये आला अनराच्या परी वासुदेव हा वासुदेव सागवितो लोकांना उठा उठा गावकऱ्यांनो चमत्कार झाला उठा उठा गावकऱ्यांनो चमत्कार झाला आणि स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवार स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवार स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवार उठा उठा गावकऱ्यांनो चमत्कार झाला उठा उठा गावकऱ्यांनो चमत्कार झाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवार स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यमान 85व्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजणारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एकाच क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते। त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे आणि दुसरे भक्त हरिभाऊंच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतले आणि सांगितलं आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना म्हणजे स्वामी सुतांना रडू कोसळलं कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते। तेव्हा स्वामी म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात पुरव बघू। आणि स्वामी सुतांनी तसे केले। त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला। विजय सिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता। ती कथा अशी आहे शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते। त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा। तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा। असे अनेक दिवस चालले होते। विजय सिंग आपल्या डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा। पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले रोज आपणच खेळतोय गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे। या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तुझा डाव तूच खेळायचा आहे। इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊन वेगाने वारे वाहू लागले। वातावरणात चैतन्य निर्माण झालं आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षांची
अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामींबरोबर गोग्या खेळताना विजयसिंग हरला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व गोग्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन तिथून ते अंतर्धान पावले. पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतांनी स्वामींच्या पायावर लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, स्वामी मी धन्य झालो. परत भेटीचं वचन पाळून आपण माझं जीवन सार्थकी लावलं. पुढे अनेक वर्ष स्वामी सुतांनी स्वामींची मनोभावे भक्ती आणि सेवा केली. स्वामींच्या मान्यतेनं दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाडली. हळूहळू स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली. बोला जय जय स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी. कारण हा सगुण सागर सदा आगेसी धावून येई. अपरंपार असा आधार वयाच्या बालमनादाने. प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही